नमस्कार, मी भारती करव्राथामध्ये परत एकदा सगळ्यांचे स्वागत करते. सो फ्रेंड्स, आज मी माहिती घेऊन आलेली आहे. स्कोर कार्ड जे रिलीज झाले आहेत, अवेलेबल आहे LLB 3 इयर्ससाठी. जे इयर आहे 2024 to 2025 चे, त्याच्याबद्दल मी माहिती घेऊन आलेली आहे. सो स्कोर कार्ड अवेलेबल आहे, कसं डाउनलोड करायचं आणि काय करायचं आहे, काय प्रोसेस आहे, तीच मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. सो व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि याच्याबरोबरच साईड बाय साईड एक रिक्वेस्ट आहे माझी की आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जो आहे तो जे कोणी म्हणजे ज्यांना कोणी गरजू व्यक्ती असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे की ज्यांनी कोणी लॉची एक्झाम दिली असेल आणि लॉचा जो स्कोर कार्ड आहे त्यांचा चेक करायचा असेल. सो ज्यांनी कोणी एक्झाम दिलेली आहे प्रत्येकाच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज आलाच असेल आहे की स्कोर कार्ड इज अवेलेबल फॉर डाउनलोड. आणि त्याच्यासाठी जे डाउनलोड करायची जी प्रोसेस आहे लिंक तिथे दिलेली असते मेसेजमध्ये, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे बघा. CETcell.MAHACET.org ही वेबसाईट आहे. वेबसाईट ओपन केलं हा असा इंटरफेस दिसेल आहे जो आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आहे. आणि हे बघा इथे मी येलो कलरचा ॲरो दाखवलेला आहे. तिथे पुढे लिहून आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन AY 24 to 25. सो तिथे आपण क्लिक करायचं. तिथे क्लिक केल्यानंतर जो आहे हा असा पेज ओपन होईल आहे. इथे तुम्हाला साइन इनचं ऑप्शन दिसेल. इथे तुमचं रजिस्टर्ड ईमेल ID टाकायचे आणि पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर साइन इन करायचं. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर फॉरगेट पासवर्ड पण करू शकता. आणि त्याच्यानंतर जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करा, मी रिप्लाय करायला आहे. किंवा हे बघा इथे आज प्रगती म्हणून दाखवलेलं आहे राईट हँड साईडला. सो त्याच्यावरती क्लिक करून जे तुम्ही चॅटिंग करू शकता. आणि आफ्टर साइन इन जे आहे, साइन इन केल्यानंतर ही अशी स्क्रीन दिसेल आहे. हे बघा राईट साईडला जी ही येलो कलरचा एक टॅब दिसतो आहे तुम्हाला, पट्टी दिसत आहे. तिथे जे आहे त्या कॅन्डिडेटने लॉग इन केल्यानंतर जे आहे त्या कॅन्डिडेटचं नाव दिसेल आहे आणि असा टॅब दिसेल आहे. सो इथे बघा स्कोर कार्डचं एक ऑप्शन आहे आणि इथे मग तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि या स्कोर कार्डवरती क्लिक केल्यानंतर हा असा पेज ओपन होईल आहे. सो इथे बघा हे मी राऊंड हे केलेलं आहे, याला शेप दिलेला आहे म्हणजे हायलाईट व्हायसाठी. सो हायर एज्युकेशन UG MAH LLB 3 years CET 2024 गेट स्कोर कार्ड. सो इथे क्लिक करायचं आहे. म्हणजे CETला लॉग इन केलं तर जी एक्झाम असेल, आता सपोज MCचे रिझल्ट आलेले आहे, सो जो पण तुमचा प्रोफाईल असेल ते तुम्हाला इथे दिसेल आहे, जी कोणती तुम्ही एक्झाम अटेम्प्ट केली असेल किंवा ज्या मल्टिपल एक्झाम्स असतील त्या. आणि इथे क्लिक केल्यानंतर जो आहे हा असा पेज ओपन होईल आहे. इथे परत बघा ॲप्लिकेशन नंबर दिसत आहे. नेममध्ये मी नेम हाईड केलेला आहे, ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीचा. आणि इथे डाउनलोडचा ॲरो दिसत आहे. सो हे डाउनलोड ॲरोवरती क्लिक केल्यानंतर जो आहे ॲडमिट कार्ड डाउनलोड होऊन जाईल आहे. आणि सॉरी ॲडमिट कार्ड नाही, स्कोर कार्ड जो तो डाउनलोड होऊन जायला आहे. आणि तुमचा स्कोर कार्ड जो आहे तो तुम्ही बघू शकता आहे. स्कोर कार्ड MAH LLB 3 years CET 2024. सो फ्रेंड्स, एक शॉर्ट व्हिडिओ मी हा बनवलेला आहे की कशा प्रकारे जे आहे ते स्कोर कार्ड डाउनलोड करायचं आणि चेक करायचं आहे. आणि प्लीज तुमचं जे स्कोर आहे ते कमेंटमध्ये नक्की एंटर करा, मला पण कळलं, जेणेकरून काय स्कोर आहे किंवा आपण एक अंदाजा लावू शकतो की कितीपर्यंत स्कोर म्हणजे काय स्कोर हाय असेल तो. आणि बेस्ट लक एकदा सगळ्यांना, म्हणजे अप्लाय करा. चांगले कॉलेजेस, ज्यांचे कोणाचे चांगले स्कोर आले असतील त्यांना चांगले कॉलेजेस मिळतील आहे. आणि पुढली काय स्टेप्स आहे कुणाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा. पुढची प्रोसिजर मी नक्कीच व्हिडिओ बनवून टाकेल आहे त्याच्यावरती. आणि बस, थँक्यू सो मच. व्हिडिओ माझे शेअर करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.